सुरुवात होईल सामना क्रमांक पहिला सेकंड हाफ मधील मोबस वसईपाटा आणि रेड बॉक्स ग्लोबल गोकिवरे या दोन संघादरम्यान 3 षटकांचा सामना असेल. पहिलं षटक पारत्याला आपण पाहताय स्ट्राइक एंडला माच. पहिला चेंडू आपण पाहताय की स्कोर ऑफ द विकेट खेळाय. चांगला स्ट्रोक आहे. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित जरूर केलं जात आहे. धाव पुन्हा एकदा अपुरी. मागील मॅच मध्ये देखील धावचीतच्या स्वरूपाने मॅच बाद झाले होते आणि या मॅच मध्ये देखील धावचीतच्या स्वरूपानेच बाद व्हावं लागतंय. खराब रनिंग बिटवीन द विकेट, कारण की नॉन स्ट्राइक एंडचे फलंदाज जवळजवळ पोहोचून फार वेळ झाला आणि कुठेतरी आपण म्हणू शकाल की या मॅच मध्ये तो वेळ फार खर्च केला गेलाय. धावचीतच्या रूपाने बाद व्हावं लागतंय. दयाशंकर हे देखील उपस्थित झालेत. गोलंदाजी मार्कवर इथून गोलंदाज सुसज्जित होईल. धावफलक 1 या अंकांवर 1 रन्स ऑन अ कार्ड आणि या धावचीतच्या रूपाने खेळाडूला बाद व्हावं लागते. नव्याने बॅटर आता मैदानावर सतीश राजभर. या फलंदाजाला आपण पाहताय. नेक्स्ट मॅच मध्ये टीम संतोष भवन आणि आराध्य 11 वाघरालपाडा दोन्ही संघाने देखील रेडी राहायचं आहे. 1 या अंकांवर धावफलक 1 गडी बाद अशी स्थिती जिथून पाहायला मिळते. सुरुवात जी प्रामुख्याने कुठेतरी थोडीशी खराब जरूर झाली, कारण की मॅचकडे ती क्वालिटी आहे की मोठे स्ट्रोक तो खेळू शकतो, परंतु क्रिकेटच्या मैदानावर सातत्याने तुम्हाला धावावं लागतं आणि पळावंच लागतं. कुठेतरी त्यामध्ये थोडीशी गफलत पाहायला मिळाली आणि तो बाद झाला. 1 या अंकांवर धावफलक. आपल्या षटकातील पुढील बॉल स्लॅश केलं. या चेंडूला थ्रू दी कव्हर्स खेळला जातोय. चांगल्या पद्धतीने अगदी या चेंडूला फील्ड केला जाईल. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. विद्यमान विश्वनाथ जाधव यांचे पिताश्री रोहिदासजी जाधव यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं आणि त्यांना मी विनंती करतोय की आपण मानपूर्वक आणि सन्मानपूर्वक मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं. आणि त्यानंतर निरंजन शेठ यांचं देखील आगमन झालंय. त्यांना देखील मी विनंती करतोय की आपण देखील या मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. संजयजी जाधव यांना देखील मी विनंती करतोय की आपण देखील या मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. थोडीशी लेन शरीरापासून दूर जरूर फेकली. 2 धावा जरूर येतात. दोरीच्या मदतीनं धावफलक जे जाऊन पोहोचते 4 या अंकांवर. मागील मॅच मध्ये भावेश पाटीलचं अर्धशतक त्यांनी म्हटलं गेलं की थोडीशी कमी जरूर जाणवते गोलंदाजांची. तितकासा सराव नाहीये, म्हणूनच या मॅच मध्ये आम्ही थोडंसं नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. मुरादभाई यांना मी विनंती करतोय की आपण मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. शोएबा यांचं देखील आगमन झालंय. रोहिदासजी जाधव यांचं देखील शुभ आगमन झालंय. त्यांना देखील विनंती असेल की आपण या मुख्य मंचावर. अक्रॉस द बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल एक सिंगल धावी स्कोर कार्डवर आहे. या सिंगलच्या धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 5 या अंकांवर. 4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय आणि धावसंख्या 5 या अंकांवर पाहायला मिळत आहे. पार. नेक्स्ट बॉल बॅटची बाहेरची कडा लागली जाईल. क्षेत्ररक्षण होईल. थर्डमॅनच्या दिशेने फक्त आणि फक्त एक सिंगल धाव आहे. एक सिंगलच्या मदतीने सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जी जाऊन पोहोचते 6 या अंकांवर. मागील मॅच मध्ये तो फिनिश दिला होता अगदी सलमानने, परंतु या मॅच मध्ये ठाऊक आहे की समोरचा संघ तितकाच ताकदीचा आहे, म्हणून धावा या तितक्याच द्याव्या लागणार आहेत. मोठा प्रहार करण्याचा मानस. सरळ चेंडू त्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या षटकाचा खेळ इथून समाप्त झाला आणि धावफलक आहे 6 या अंकांवर. 1 गडी बाद. प्रथमतः फलंदाजी करत असताना टीम मोफास 11 वसईपाटा हा संघ अप्रतिम पद्धतीने आपण म्हणू शकाल की हे षटक हाताळलं पार्थ नाही. मागील मॅच मध्ये झालेल्या मिस्टेक, झालेल्या चुका 6 या अंकांवर धावफलक 1 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. मी पुन्हा एकदा विनंती करेन की विश्वनाथ जाधव यांचे पिताश्री रोहिदासजी जाधव या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांना विनंती करतोय की आपण मानपूर्वक आणि सन्मानपूर्वक मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. निरंजन शेठ त्यांना देखील विनंती करतोय. संजयजी जाधव त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील या. आणि जे सहकारी उपस्थित झालेत धानेव ग्रामस्थ आणि त्यांचं सर्वांचं स्वागत आहे. सर्वांना विनंती करतोय आपण या. सर्वांचा उपयोग केला जाईल. चांगला स्ट्रोक जरूर आहे, परंतु क्षेत्ररक्षकाला निवडलं गेलं.
नकुलच्या हातकंडामध्ये बरोबर हा झेल विसावला जाईल आणि दुसरा धक्का बसेल टीम मोफस 11 वसई फाटा या संघाला. फलंदाज बाद. सतीश राजभरचा खेळ झालाय समाप्त. गॉन. चांगली लाईन प्रथमेश कडनं पाहायला मिळतंय आणि सरळ चेंडू यस त्यांच्या मागे. निर्धाव चेंडूची सांगता. या षटकाची सुरुवात विकेटने झाली आणि दुसरा चेंडू जो डॉट बॉल. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही संघाचे कर्णधार मार्ग सभा. टीम संतोष भवन आणि आराध्य 11 वाघरालपाडा. टॉस आपण करणार आहोत. 6 अंकांवर धाव फलक. बडा प्रार करायचा आहे. शाहरुखच्या बॅटमधून हा फटका अधिकाधिक हवेमध्ये उंच आणि अधिकाधिक लांब निघून जाईल डेफिनेटली. थेट रोहिदास जाधव यांच्या स्वागताकरिता हा षटकार 6 आणि या 6च्या मदतीने धावफलक जे जाऊन पोहोचेल 12 या अंकांवर. या स्ट्रोकची आवश्यकता आहे. मागील मॅच मध्ये झालेल्या मिस्टेक आणि चुक्या त्यात तुम्हाला कुठेतरी या मॅच मध्ये भरून काढायच्या आहेत. रोहिदाजी जाधव यांचं देखील शुभागमन. संजयजी जाधव, विश्वनाथ जाधव यांचे काका आणि त्यांचं देखील या ठिकाणी सरस स्वागत. आणि विनंती करतोय निरंजन शेठ यांचं देखील सरस स्वागत मुख्य मंचावर. व्यक्तिमत्वांना विनंती असेल की आपण आसनस्थ व्हायचं मुख्य मंचावर. चांगले स्ट्रोक. शाहरुखच्या बॅटमध्ये ऑन साइडला हा फटका परावर्तित करण्याचा मानस. गोविंद सिंग चेडूला असून फेकी करतील जरूर. एक सिंगल दाबी फक्त आणि फक्त मिळेल आणि या सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 13 या अंकांवर. 13 धावा या स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत आणि 2 धक्के जे आतापर्यंत बसले गेलेत. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ जो या षटकातील तो असेल बाकी. चांगलं नियंत्रण ठेवलंय. नेक्स्ट मॅच मध्ये दयाशंकर 40+ जी ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. अनुज रावत आणि त्यांचा संपूर्ण संघ नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल. टीम आराध्य 11 वाघरालपाडा. खिचून मारायचा होता जरूर. एका हाताचं कंट्रोल सुटलं जो आणि एक सिंगल धाव हे जरूर स्कोर कार्डवर मिळते आणि या सिंगलच्या मदतीनं धावफलक जे जाऊन पोहोचेल 14 या अंकांवर. 5 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू जो या षटकातील असेल शिल्लक. जरूर प्रयत्न करताय तिथून शाहरुख. एकेडने सलमानाला पण पाहत आहे. इन्साइड आउट खेळलाय. फटका हवेमध्ये. झेल घेण्याची नामी संधी. एका हाताने हा झेल कन्वर्ट केला जाईल. अप्रतिम पद्धतीने हे वर्क पाहायला मिळाला राकेशच्या माध्यमानं. ऐसे कॅच लपकते नाही तो ऐसे कॅच चिपकते. ऍक्शन रिप्ले थेट आपण पाहताय. फ्लायटेड इन्साइड आउट खेळला गेला आणि त्यानंतर पहा एक हात मांडला आणि बरोबर आपण म्हणू शकाल का हा झेल चिपकला जातोय. अशाच पद्धतीचा झेल आपण पहिल्या दिवसामध्ये पाहिला होता. ज्या पद्धतीने अविनाशाने तो झेल कन्वर्ट केला गेला होता. पण कॅचेस विन द मॅचेस फार महत्वाची भूमिका. झेल झालाय कन्वर्ट. विकेट मिळाली. फलंदाज शाहरुखचा खेळ झालाय समाप्त. गॉन. नव्याने फलंदाज फरहाद या फलंदाजाला आपण पाहताय. शरापासून हलकीशी लेंथ बाहेरच्या दिशेने
पहिल्या मॅच मध्ये धावा कुठेतरी डिपेंड केल्या होत्या, जिथे धावेंचा सिलसिला थोडासा कमी होता. जरूर राकेश याला पण पाहत आहे. गोलंदाजी मार्कवर सरबाटचा उपयोग केला जाईल. हे चांगलं कनेक्शन आहे. ऑर्थोडॉक्स शैली जरूर आहे सलमानची, परंतु यावेळेस प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट कनेक्शन. लॉंग ऑफ सीमारेषा पार चढून निघून जाईल आणि या 6च्या साह्यानं धावसंख्या जी जाऊन पोहोचेल 20 या अंकांवर. 2.2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. स्टँड अँड डिलिव्हर्ड हा स्ट्रोक. अप्रतिम पद्धतीचं कनेक्शन, धावेचं कलेक्शन 6च्या रूपानं. खाली राहिला थोडासा चेंडू, टप्पा पडल्यानंतर सरळ यष्ट्यांच्या मागे निघून जातोय. निर्धाव चेंडूची सांगता, धाव घेण्याचा मानस नाहीये. 2-0 20 धावा या स्कोर कार्डवर जरूर लागल्या गेल्यात. अजूनही 3 चेंडूंचा खेळ जिथून शिल्लक आहे. लढण्यायोग्य बळ द्यायचं असेल तर आणखी एक मोठा स्ट्रोक खेळावाच लागेल सलमानला. मोठा प्रहार तर करायचा आहे, परंतु हा फटका हवेमध्ये फसेल आणि झेल कन्वर्ट केला जाईल. अचूकतेने हा झेल कन्वर्ट केला जातोय आणि ते विकेट मिळेल. सलमानचा खेळ झालाय समाप्त. 20 या अंकांवर बसलेला हा 4था धक्का टीम मोफस 11 वसई फाटा या संघाला. सलमान डिपार्ट. वीस धावा स्कोर कार्डवर लागल्यात. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळीतून शिल्लक आहे. जरूर प्रयत्न आपल्या परीने केले इथून सलमानने, परंतु यावेळेस बाद होऊन यावं लागते तंबूच्या आश्रयाला. विकेट डाऊन. नव्याने बॅटर आता विलास राजपर या फलंदाजाला पण पाहताय मैदानावर दाखल झालेत. 2 चेंडूंचा खेळीतून शिल्लक असेल. मोठे स्ट्रोक तर हवेत. लढण्यायोग्य बळ देण्याकरिता पुन्हा एकदा राकेश गोलंदाजी मार्कवर. प्रहार करायचा होता. मागील मॅच मध्ये ज्या झालेल्या चुक्या आहेत ना रेड बॉक्स ग्लोबल गोखिवरे संघाकडे, या मॅच मध्ये परिपूर्ण भरून काढल्यात. जे नियंत्रण सुटलं होतं मागील मॅच मध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपाने अधिकाधिक धावा गेल्या होत्या, या मॅच मध्ये ते नियंत्रण पुन्हा एकदा वापस आलंय. अप्रतिम. आणि या इनिंग मध्ये पाहण्यासारखी गोष्ट हीच राहिली की एकही एक्स्ट्राच्या स्वरूपाने धाव दिली नाहीये. हे नियंत्रण, हे डिसिप्लिन फार महत्वाचं आहे. गोलंदाजाच्या माध्यमानं 20 धावा स्कोर कार्डवर आहेत. 21 धावसंख्येचा पाठलाग या मॅचला जिंकण्यासाठी करावा लागणार आहे. 18 चेंडू 21 धावा कशा पद्धतीने पार पडल्या जातील याकडे आपण बोलणार आहोत, परंतु घेऊया तुर्तास हलकासा ब्रेक आणि त्यानंतर टॉस केला जाईल. डीजे टीम संतोष भवन आणि आराध्या 11 वाघरालपाडा या 2 संघादरम्यान नाणेफेकीचा कॉल केला जाईल. या टॉस आपण करणार आहोत. चला टीम संतोष भवन संघाचा कर्णधार, चला क्विकली या. मी विनंती करतोय रोहितजी जाधव, विश्वनाथ जाधव यांचे पिताश्री त्यांच्या शुभ हस्ताने केला जाईल टॉस. चला संतोष भवन संघ घाई करा प्लीज. टीम काजू ऑलरेडी 2 ते 3 वेळा अनाउन्समेंट झालेली आहे की सामना तुम्हाला खेळायचा आहे, सो क्विकली कर्णधार पाठवून द्या. खूप चांगला दिवस आज, 3रा दिवस या स्पर्धेचा आणि आज विश्वनाथ जाधव यांचे पिताश्री या ठिकाणी उपस्थित आहेत. रोहिदाजी जाधव आणि त्यांच्या शुभ हस्ताने टॉस केला जाईल. चला प्लीज टॉस करावाच लागणार आहे, कारण की ऑलरेडी आराध्य 11 वाघरालपाडा संघ वेळेवर दाखल आहे. आयोजकांनी आमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवली की ही इनिंग समाप्त होण्याच्या अगोदर टॉस झाला पाहिजे, अन्यथा पेनल्टी दिली जाईल. संतोष भवन संघ चला घाई करा प्लीज. अनिल सावंत ऑलरेडी शेड्यूल तुमच्यापर्यंत पोहोचवलं गेले. चला येत आहेत टीम संतोष भवन संघाचे कर्णधार, परंतु लक्षात असू द्या आम्ही जर अनाउन्समेंट करतोय तर त्याला लाईटली घेऊ नका.
दयाशंकर या ठिकाणी उपस्थित झालेत. तुमचं देखील स्वागत या स्पर्धेच्या माध्यमानं. रोहिताजी जाधव आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ताने केला जाईल आता टॉस. दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित झालेत. टीम संतोष बबन आणि टीम आराध्य लावून वाकरलपाडा. छापा आणि काटा, हेड अँड टेल असा कॉल करायचा आहे. वाकरलपाडा संघ कॉल करते. छापा असा कॉल आहे आणि काटा असा कॉल आलाय. रोहितजी दोन्ही संघांना शुभेच्छा द्या आणि आपण पुन्हा एकदा असं नसतं व्हायचं आहे. टॉस महत्वपूर्ण है, निर्णय क्या रहेगा अभी बताते हैं पूछ के. जल्दी से जल्दी वो निर्णय हमारे तरफ पहुंचाइए. दोन्ही संघांना शुभेच्छा या मॅच. चला जाऊया आपण नेक्स्ट मॅच कडे. थँक्यू सो मच नैतिक जी गोतारणे कॅमेरामॅन. वीस धावा झालेल्या आहेत. 21 धावसंख्येचा पाठलाग जो इथून करायचा आहे आणि हा पाठलाग करण्याकरिता दोन सलामीवीर मैदानावर दाखल झालेत. गोविंद आणि भावेश अशी सलामीची जोडी. तर पहिलं षटक हाताळण्याकरिता शाहरुख. 21 धावसंख्येचा पाठलाग हा इथून करायचा आहे. सुरुवात होईल या मॅचला. पहिला चेंडू ऑन साइडला जरूर परावर्तित केला जाईल. स्वयंघोषित क्षेत्र आहे आणि या स्वयंघोषित क्षेत्रामध्ये हा चेंडू निघून जातोय. 2 धावा या डिक्लरेशन स्वरूपाने जरूर मिळतात आणि या दुहेरीच्या मदतीने धावसंख्येला झालेली सुरुवात 2 या अंकाने. शाहरुख याला पण पाहता हे पहिलं षटक हाताळण्याकरिता आणलं गेलंय. खाली राहिला टप्पा पडल्यानंतर हा चेंडू थोडासा खाली राहत असणार आणि सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे. निर्धाव चेंडूची सांगता डॉट बॉल. 2 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. 21 धावा. काय मागील मॅच मध्ये 33 धावा डिपेंड केला का या मॅच मध्ये या धावा डिपेंड होतील का? जर डॉट बॉल आले निश्चित स्वरूपाने या धावा डिपेंड होण्याच्या प्रयत्नात मात्र तो प्रयत्न करावा लागणार आहे. सध्याच्या माध्यमानं मिस्टेक जरूर घटित झाले. एक सिंगल धाव बाईचा इशारा जरूर येईल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येची चावून पोहोचेल 3 या अंकांवर. पहिल्या मॅच मध्ये देखील ती बॅटिंग त्या पोषकतेने पाहायला मिळाली नाही. या मॅच मध्ये देखील ती बॅटिंग थोडीशी असफल जरूर राहिली. परंतु इथून थोडीशी अगदी गोलंदाजी आहे ना ती आता अचूकतेनेच करावी लागणार आहे. मागील मॅच मध्ये ज्याच्या बॅटमधनं आलेलं अर्धशतक पहिलं वैलं या स्पर्धेचं. या लगेचच आपण यतोजी स्वागत आणि सन्मानाकडे वळणार आहोत. पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि त्यांचं हा यतोजी स्वागत सन्मान मुख्य मंचावर रुपेश जाधव यांच्या शुभ हस्ताने हे सन्मान चिन्ह देऊन हे सन्मानित केलं जात आहे. संजयजी जाधव त्यांचे सहकारी या ठिकाणी आपण पाहताय आणि विश्वनाथ जाधव यांचे काका जे विशेष करून आपल्याला पाहायला मिळाले. थँक्यू सो मच रोहिदाजी जाधव साहेब, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात त्याकरिता धन्यवाद. सिंगल धाव येते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जी जाऊन पोहोचते एकंदरीत 4 या अंकांवर. पुढील बॉल चांगला स्ट्रोक फोर्सेस केलं. या स्ट्रोकला बिटवीन द गॅप चेंडू निघून जाईल. नो चान्स फॉर द फिल्डर. एका टप्प्याने चेंडू सीमारेषा पार आणि गोविंदच्या बॅटमधून मिळतील या 4 धावा आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 या अंकांवर. 5 चेंडूंचा खेळ जेथून समाप्त झालाय. 8 धावा स्कोर कार्डवर आणि धावसंख्येची जाऊन पोहोचते 8 या अंकांवर. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील तो असेल बाकी. औसडा खेळला आहे. चांगला स्ट्रोक तर जरूर आहे. स्कोरला एक क्षेत्रामध्ये चेंडू निघून जाईल. डिक्लरेशन स्वरूपाने या 2 धावा जरूर मिळणार आहेत आणि पहिलं षटक झालंय समाप्त. 10 या अंकांवर हे धाव फलक. आता उर्वरित 12 चेंडूंचा खेळ हा शिल्लक असेल आणि 12 चेंडूंमध्ये विजयी होण्याकरिता 11 धावेंची गरज अजूनही असणार आहे. संतोष बाबन संघ डिसिजन आमच्यापर्यंत पोचवायचा आहे. काजू निर्णय आमच्यापर्यंत सुपूर्द करा. दुसरा षटक हाताळण्याकरिता सतीश राजभर. 11 धावेंची गरज आहे. या 11 धावा रोखाव्या लागतील.
मोठा प्रहार करायचा होता. चांगल्या पद्धतीने गती पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ निघून जाईल. इस्टांच्या बागे निर्धाव चेंडूची सांगता. हा डॉट बॉल आहे. जितके डॉट बॉल तुम्ही खेळाल या मॅच पासून थोडेसे मागे जाल, परंतु त्या क्षमतेने मात्र जर गोलंदाजी झाली, डॉट बॉल अधिकाधिक आले तर नक्कीच या मॅच मध्ये कमबॅक जरूर असेल टीम मोफत 11 वसई फाटा या संघाचा. मोठा प्रहार करायचा होता. पुन्हा एकदा चेंडू यस त्यांच्या मागे सरळ निघून जाईल. आणखी एक डॉट बॉल जो इथून पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक हे डॉट बॉल आलेत. सतीश राजभर एक कॅलिबर खेळाडू आहे जरूर, आणि अनिश्चित स्वरूपाने या धावा डिपेंड करण्याकरिता त्याने देखील कंबर खचलंय. काही होऊ शकतं. डॉट बॉल आले, अधिकाधिक विकेट गेले, मध्यंतरी ते मॅच बनवू शकते. 10 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 11 धावांची गरज अजून या मॅचला जिंकण्यासाठी. पुढा प्रहार करायचा. हा फटका हवेमध्ये उभा झालाय. याच गोष्टीची मी उल्लेख न केली की जर विकेट आली तर मॅच बनवू शकते. डीके या झेल खेळाडू ते चुकी करणार नाहीयेत. विकेट मिळाली. पहिला धक्का. भावेश पाटीलचा खेळ झाला यावेळेस समाप्त. गॉन. दहा धावा स्कोर कार्ड वर आहेत. 1.3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. 3 चेंडूंचा खेळ जो इथून बाकी असेल. सतीश राजभर 3 चेंडूंमध्ये ते नियंत्रण. आणखी या 3 चेंडूकडे नियंत्रण तर मॅच जरूर बॅलन्सिंग होणार आहे डेफिनेटली. गजेंद्र दोलताडे नव्याने बॅटर आता मैदानावर इथून पाहायला मिळतोय. 11ची गरज आहे. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी. मागील मॅच मध्ये देखील याच गोष्टी परिपूर्ण कंप्लीट केल्या होत्या टीम मोफत 11 वसई फाटा या संघाने. पण म्हटलं की या संघाकडे ती गोलंदाजी आहे. धावा ते डिपेंड करू शकतात आणि या 3 चेंडूकडे मात्र ते धैर्य दाखवले सतीश राजभरने. चांगली गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा फटका हवेमध्ये सजवलाय. झेल घेण्याची नामी संधी. झेल होईल कन्वर्ट आणि मॅच बनेल डेफिनेटली. मॅच बनायला झालेली सुरुवात. आता 8 चेंडूंचा खेळ बाकी आणि 11 धावेंची गरज आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी. गेम इज ऑन. म्हणून मी म्हटलं की कॅलिबर खेळाडू आहे सतीश राजभरने. या अगोदर कित्येक वेळा मात्र या सिच्युएशन मधून मॅचेस काढून दिल्यात. एका चेंडूकडे 3 धावा, एका चेंडूकडे 1 धाव, एका षटकाकडे 6 धावा डिपेंड करून दाखवल्यात. म्हणून मी म्हटलं की गोलंदाजांचं महत्व हे तितकंच आहे. प्रथमेश आहे नव्याने बॅटर आता मैदानावर दाखल झाल्यात. 8 चेंडूंचा खेळ बाकी. 11 धाव्यांची गरज अजून या मॅचला जिंकण्यासाठी. गजेंद्र दोलताडे जरूर मैदानावर गेले, परंतु फटका हवेमध्ये सजवला आणि जिथून आपण पाहत आहे की आतापर्यंत योग्य त्या पद्धतीची गोलंदाजी. मागील मॅच मध्ये देखील हीच नियंत्रण ठेवलं होतं सतीश राजभरने. जेव्हा अगदी आपण पाहिलं की 6 चेंडूंमध्ये 9 धाव्यांची गरज होती आणि त्या धावा डिपेंड देखील केल्या. म्हणजे मागील काही चेंडूकडे आपण म्हणू शकाल की जवळजवळ चेंडू डॉटच आढळलेत. 4 चेंडूकडे एकही धाव नाही. विकेट हॅट्रिकची संधी पुन्हा एकदा निर्माण झाले. काय पहिली विकेट हॅट्रिक येईल का? पुढील बॉल सतीश राजभर. हलक्याच्या हाताने स्टेअर केलं जाईल. या चेंडूला फक्त आणि फक्त दिशा दर्शवली जाते. एक सिंगल धाव कंप्लीट होईल. एक सिंगल धावेवर समाधानी राहावं लागेल. परंतु काय षटक आहे प्रतिम. फक्त आणि फक्त आतापर्यंत 1 धाव दिले. 10 धावेंची गरज आहे अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. गोविंद सिंग चांगला खेळतो मैदानावर. 5 चेंडूकडे 9 धावेवर आतापर्यंत त्याचा खेळ. प्रथमेश नव्याने बॅटर. एक सिंगल धावेने अगदी त्याने आपलं खातं ओपन केले जरूर. अजूनही मॅच समाप्त नाही. 7 चेंडू आणि 10 धावेंची गरज. पुढील बॉल बॅक ऑफ द लेंथ मिळालाय. फटका पुन्हा एकदा हवेमध्ये. तो क्षेत्ररक्षक फ्रेम मध्ये येईल आणि यावेळेस नांगी टाकली क्षेत्ररक्षकाने आणि चेंडूचा अगदी आपण म्हणू शकला की वेध घेऊ शकले नाहीत.
निर्णय तो आमच्यापर्यंत सुपूर्द करतील पंच आणि काय असेल हा निर्णय. यस दॅट्स अ बिग षटकार 6. आता हा झेल नाही तर ही मॅच सुटले की काय हेच आपल्याला पाहायला मिळणार आहे जरूर. पटका अधिकाधिक हवेमध्ये उंच गेल्यानंतर आपण पाहताय की त्या दिशेने क्षेत्ररक्षकाच्या माध्यमाने जरूर आपण पाहू शकलात की प्रयत्न जरूर झाले. यस बाउंड्री लाईन आपण चेक करतोय. सहा धावा असणार आहेत आणि या 6च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 17 या अंकांवर. पहा ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा तुमच्या स्क्रीनवर दाखवला जातोय. फोर्स केलं या स्ट्रोकला आणि सरळ आपण पाहताय की